मागण्या आहेत आणि मागण्यांमध्ये प्रमुख मागणी मला दिसते की जी 46% आहे ती 53% कशी जाईल याची सूचना सगळ्या आमच्या कर्मचाऱ्यांनी केलेली आहे। आणि त्यामुळे आमच्या बाजूला संदीप शिंदे आल्यानंतर त्यांनी सांगितलं की साहेब काहीतरी करा। तर मी सांगितलं बाबा एसटीची परिस्थिती अतिशय वाईट आहे, परंतु 19 कोटी रुपये दरमहा खर्च आहे, बरोबर ना कुसेकर साहेब? आता हे 19 कोटी रुपये आणायचे कुठून? पण मी आता परत कुसेकर साहेबांना विचारलं की शेवटी अधिवेशन बोलवलेलं आहे, एवढ्या मोठ्या प्रमाणात राज्यातील कोपऱ्यामधून आपले सगळे कर्मचारी आलेले आहेत, तर फक्त ह्या मंडप या स्टेजवरचा का सांस्कृतिक कार्यक्रम त्यांना बघून घ्यायचा आहे की परिवहन मंत्री आणि महायुतीच्या नेत्याने दिलेल्या काही आश्वासनं घेऊन जायची आहे? त्यामुळे मला असं वाटतं की ह्या मनोरंजनाच्या कार्यक्रमापेक्षा आश्वासन तुमच्या दृष्टीने फार महत्त्वाचं आहे। आणि महायुती सरकारचे जे नेते आहेत, जे मंत्री आहेत आणि प्रामुख्याने आमच्या पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब जे एकदा बोलतात ते करून दाखवतात, हा त्यांचा इतिहास आहे। आणि त्यामुळे आजच या ठिकाणी मी कुसेकर साहेब आहेत आमचे, त्यांना सांगू इच्छितो की त्यांनी जी मागणी केलेली आहे ती मागणी कोर्टाने सुद्धा मान्य केलेली आहे, बरोबर ना? काय हो संदीप शिंदे साहेब, मग आता काय करायचं? नाही द्यायला काय नाही हो, पण 19 कोटी दर महिन्याला आणायचे कुठनं? पण हरकत नाही, या ठिकाणी काहीतरी तुम्ही घेऊन जाणं गरजेचं आहे। परंतु मी आजच जाहीर करतो की या संदर्भात याच महिन्यामध्ये बैठक लावून तुम्हाला हवा तसा अपेक्षित निर्णय निश्चितपणे आपण घेऊ अशी ग्वाही ह्या कार्यक्रमाच्या समारोपाप्रसंगी देतो। तुम्ही ज्या गोष्टींसाठी ह्या ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येने आलात त्याबद्दल तुमचं मनापासून अभिनंदन करतो। जाहीर ह्यासाठी करत नाही मी आत्ताच, कारण काही प्रोटोकॉल असतात, काही निर्णय हे बसून घ्यावे लागतात आणि ते बसून आपण जो तुम्हाला हवा आहे असा निर्णय निश्चितपणे ह्याच महिन्यात घेऊ अशी ग्वाही देतो। आम्हाला सगळ्यांना ह्या ठिकाणी आपण बोलवलं त्याबद्दल सगळ्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो। आणि परत एक घोषणा झाली म्हणून दुसऱ्या अधिवेशनाला बोलवायचं नाही असं न ठरवता आपण पुढल्याही अधिवेशनाला आपण आमंत्रित करावं अशी विनंती करून रजा घेतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।